नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आता मी फेब्रुवारी महिन्यातच लावण केली होती, म्हणजे रोप आणली होती. निकाराचा विषय आला म्हटल्यावर जरा करायची व्हिडिओ म्हणालो. तर मित्रांनो, ऊसाची लावण किंवा भरणी रोप करताना पहिले आपल्या खेड्यात कशी पद्धत होती, बैलांना अवतं वापरायची तो, म्हणजे जमिनीची योग्य रीतीने तयारी करणे. या मागचा कारण, प्रक्रिया किंवा शेतकऱ्याचा होणारा फायदा आपण बघणारच आहोत. नवीन तंत्रज्ञान मग रोटर मशीन आलेच की राव. मग आमच्या लावणीची भरणी रोटर मशीनच केली की लावण कशी आल्या बघा की आमची लागवडीचा डोस दिला मस्तपैकी. ऊसाच्या गड्ड्यानी सगळी लागवड टाकून घेतली. मग रोटर मशीन मधल्या सरीला कुळपास करायला चालू आहे. रोटर मशीन म्हणजे एक यंत्र असून ते जमिनीच्या पृष्ठभागावर वेगाने फिरून मातीचा भुस्सा करतात आणि जमिनीच्या खोली आणि भुसभुशीतपणा व वेळ वाचतो. आणि बैलांची सुद्धा पद्धत ही पारंपरिकच पद्धत आहे. 2 बैल आणि औद वापरून माती उलतापालती केली जाते. यामध्ये वेळ लागतो पण खर्च पण कमीच होतो. त्यात रोटर जायचं म्हटलं रोटरनं आम्ही काम केलंय. सध्या यांत्रिकीकरणामुळे रोटर अधिक कार्यक्षमच पर्याय ठरतो. कामाची गती वाढते आणि काम पण चांगलं होते की राव. आमच्या शेतात काम कसं चालू आहे बघा की राव. रोटर मशीन वेळेची बचत करणे 100% होते. जो कमी वेळेत जास्त क्षेत्र म्हटलं रोटर मशीनच की, आणि काम पण एक नंबर राव. आणि महत्वाचं म्हणजे एक संत माती तयार होते, म्हणजे चांगल्या प्रतीची माती तयार होते. त्यामुळे मुळांना पोषण मिळून वाढ चांगली होते. खरं म्हटलं तर भरणीनंतरच ऊसाची वाढ वेगातच राव. लागवड म्हणा, खत म्हणा, पाणी मुळापर्यंत चांगल्या प्रकारे जाते. त्यामुळे ऊसात वाढच की राव होते. तुझं नाव काय? काय करायलायस तू? हा, वैरण आलायस? मग खुरप कुठे आहे तुझं हातात? हा, आमचं भाटवाडीचा मित्र आहे दत्ता, त्यांचा मुलगा आहे तो. बाबावर शेताला आलाय बघा. लहानपणी आपल्या बाबावर फिरायलाच मजा असते राव. लहान असताना आमच्या वडिलांच्या रोज शेताकडे जा गाडीनं, एवढी मजा वाटायची की राव. बालपणात जेवढी मजा असते मोठ्या झाल्यावर त्यावेळी मजाच काय नसते. नुसता कामाशिवाय पर्याय नसते. असे आमच्या भाटवाडीचे मित्र डिगो आहेत, त्यासने घेऊन आलतो मी. काय म्हणतात बघा की. काय पण म्हटलं, हे जर रोटर मशीन चालवणं सगळ्यात महत्वाचं असतं. काम यांचं चकचकीत होतं आणि सांगितलं आलं हे सगळ्यात महत्वाचं. त्यांच्याकडे जरा माहिती घ्या की जरा, काय म्हणतात बघूया की. आमच्या रानाची आम्ही भरणी करावली. भरणी म्हणजे काय असते डिगो नेमकं म्हणायचं? होय, भरणी म्हणजे उसाला भर लावण्यासाठी भरणी करायची असते. म्हणजे भर चांगली लागवड वगैरे पडते. हा, चांगला येतोय. म्हणजे नवीन लावण असली भरणी केली तर ऊस दणदणीत होते म्हणा की सर. होय, दणदणीत. पावटी करणं भरणी केली की गुडघ्यावडी भर लागते. हा, रान वगैरे असते लागते पाच भर. तुमच्या शेतात सगळं पॉवर टेरिंग करता तुम्ही? आम्ही मित्र पण आमचे डिगो आमच्याकडे आल्यात बघा, नाहीतर कुठं जाईत नाहीत. परंतु यांचं काम एक नंबर खतरनाक असते. पहिल्यांदा हे काय जोडलं पहिल्यांदा रोटर मारून घेतला रिवर्सनं. हा, आता रेझर जोडणार. हा, रेझरने काय होतं सऱ्या एक नंबर सरी पडते आणि भर लागते वरती. हा हा हा, त्याच्या अगोदर आम्ही लागवड टाकून घेतलेलं आहे शेतात. आणि दिगंबर आमचे मित्र आले आहेत भाटवाडीचे, आणि यांचं रोटरचं काम एक नंबर खतरनाक आहे. आणि म्हणजे काम चकचकीतच म्हणा की सर. आता मला वाटतं ते मला डायरेक्ट म्हणाले बघा, भांगलं तुमची बारकीची केली म्हणून रान काढलं बघा. एवढी रान शेतात अडकले, म्हणजे चकचकीतच काम करून टाकलं होते आपले. आणि ट्रॅक्टर बघा त्यांचा आहे. नमस्कार. रोटर मारून घेतले आहो. नंतर ना त्यांनी पहिल्यांदा उलटा मारला, नंतर लेझर लावल्यानंतर ऊसाला कशी भर पडल्या बघा की राव. म्हणजे ऊस दणदणीतच येणार. रान पण सगळं आलं, सगळा नायनाट झाला की रान. तर काय पण मला काम चकचकीत झालं. चौपातीने 2 तासात खलास काम झालं झाकून द्यायला. आता खाली पण एक ओपा होता, तासा 2 तासात कव्हर झाला की राव. तर मित्रांनो, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीने भरणी करतात. ऊसाला जोर लागायला भरणी महत्वाचं की राव. तुमच्याकडे कुठली पद्धत वेगळी असली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भरणी झाल्यानंतर कट्ट मारायचा एक विषय असतो. हे आमच्या हॉस्पिटलच्या मित्रांनीच मारलं की राव. कट्ट कसल्या पद्धतीने असतात आणि कसं मारायचं असतात ते पण तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये दिसेल. ते मारलं की 3 वर्ष राहतात, त्यामुळे कट्टे चांगलंच मारून घ्यायला लागतात. कट्टे पण लय भारी मारत राव, तुम्हाला दिसलंच पुढे. एक नंबर भरणी झाल्या. भरणी एक नंबर झाली. बरोबर कधी कोंबाला बरोबर माती गेलेली आहे. आणि तुम्ही भरणी एक नंबर केली. मला तरी आवडली भरणी बरोबर. काय देऊ त्या म्हणायची. जेव्हा घात चांगली असेल रानाला त्यावेळी भरणी चांगली होती. जर पुढे गेलेली असली किंवा खडक असली तर ती माती उतरत नाही. हा, बरोबर. आणि मग त्यामुळे भर जास्त पडत नाही. आणि माती अशी भुसभुशीत असली तर भर अशी म्हणजे अशी भर अशी पडते म्हणा की सर. गच्च्यात बरोबर पडते. गच्च्यात माती गेल्या बघा सगळी. गच्च्यात सगळी माती गेलेली आहे. अनेक नंबर भरणी झालेला आहे.
आता हे वरचा पाय आता खालच्या वापेला डिगून निघाल्यात. चला तर आपण पुढे जाऊया. कोल्हापुरात असंच काम असते सगळे. आमच्या शेताची भरणी अशी आमच्या पद्धतीने केली बघा. मित्रांनो, चॅनल आता आमचा मॉनिटाईज झालाय. आमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने चॅनल मॉनिटाईज व्हायची साधी गोष्ट नाही राव. असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल तुमचं. आणि चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. भरणी म्हणजे काय तर गट्टीत माती भरणे. ऊसाच्या बाजूने गट्टीमध्ये माती भरली जाते, त्यामुळे ऊसाला आधार मिळतो. भरणी प्रक्रिया सामान्यतः ऊस लागवडीनंतर 25 ते 60 दिवसांनी केली जाते. आवश्यक त्या स्टेजला युरिया, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट यासारखी खते इथे दिली जातात. माती उलटणे, कोळपणे, तण नियंत्रण आणि जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी. भरणी झाल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी सुद्धा दिलं जातं, त्यामुळे ऊसाला जोर पण लागतो आणि लागवड पण लागू होते. म्हणून कशी ऊसाला भर मिळाल्या बघा की राव, हे तर चांगलंच काम करते की राव. तर भरणी ऊसाला आधार मिळावा म्हणून आणि मुळाला योग्य अन्नद्रव्य आणि ऑक्सिजन मिळावं म्हणूनच करतात. तणाचे नियंत्रण, उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि खत व पाण्याचा कार्यक्षम वापर. यामुळे फायदा काय होतो, ऊस मजबूत होतो आणि पडत नाही आणि उत्पादनात वाढ होते. जमिनीतील पोषण तत्व योग्य रीतीने वापरले जाते. परत कीड रोगाचा धोकाही कमी होते. ऊस आणि सगन वाढतो, त्यामुळे तोडणी सुलभ होते. पुढे काय नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. ही भरणी आता केल्या बघा आमच्या मित्रांनी. काय इतकी भारी भरणी केल्या, अशी भरणी मला वाटते की नाही कधी माझी झालीच नाही या शेताची, म्हणून त्यांचं मी कौतुकच केलं. भरणी कधी कधी करतात? भरणी लागणीची 1-2.5-3 महिन्यानंतर ऊस आल्यानंतर करावं लागते त्याला. म्हणजे भर वगैरे अशी चांगली पडते, घात वगैरे तशी पाहिजे त्याला. तुम्हाला म्हणजे ज्यावेळी भरणी करणार त्यावेळी तुम्हाला रान कसं चांगलं वाटते, कसं आता वाटतं तुम्हाला? रान फक्त असं माळ रान मऊ असावं किंवा खडका वगैरे असलं की ती होत नाही व्यवस्थित, रोटर टेकत नाही खाली, ब्लेड उतरत नाही त्याचे. बरोबर. नुसती जरा अशी भुसभुशी तुमच्या रानासारखी जर माती असेल तर भरणी एकदम पॉवरफुल होते, भर चढते चांगली ऊसाला आणि ऊस जोमात येतो. ही तुम्ही भरणी केलेलं तुम्हाला कसं वाटलं काय आज? एकदम मस्त वाटलं. तुमच्यासारखं शेतकरी मालक भेटले त्याबद्दल एकदम धन्यवाद. हो नमस्कार. कारण आमच्या जीवावर टाकून गेला. त्यामुळे तुमच्या विश्वासावर गेलो, लक्षात ठेवूया. कारण तुमचं मी पहिल्यांदाच काम तिथं बघितलं, मला तुमचं काम इतकं भारी वाटलं की नाही, मला तुमच्या अंगावर जबाबदारी टाकून जाय काय अडचण नाही होणार. शेवटला शेतकऱ्यासाठी विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो. तो विश्वास तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला कधीच पुढे भविष्यात अडचण नाही आणि तुम्ही तुमच्या कामाचं कौतुक कुठं जाईल तिथं होणारच, लक्षात ठेवूया. आणि हे असं तुम्ही काम केलेलं बघितलं काय, ह्या असं सऱ्या किती भारी पाडल्या बघा की तुम्ही. ह्या सऱ्या अशा कुठेच पाड्या जमणार नाहीत, अशा सऱ्या मस्त बी पडल्यात. म्हणजे बघितल्यावर सुद्धा कधी म्हणजे इतकं लोभनीय वाटते की ह्या सऱ्या बघतच बसाव्या असं वाटतं. बघा एकसारख्या सऱ्या अशा पडल्यात. हे बघा ह्या सऱ्या किती भारी पडल्यात बघा, एकसारख्या सऱ्या पडल्यात. इथं तुम्ही बघू शकता काय, आणि लेवल त्या सरींची पण आहे आणि सगळं एक नंबर आहे. त्यामुळं तुमच्या कामाचं कौतुक आहे म्हणायचं, एक नंबर भारी काढले. नमस्कार.